दरवर्षी गणेशोत्सव आला की हजारो लाखो भाविक खरं तर ज्याची वाट बघत असतात तो लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक म्हणजे प्रथम दर्शन आज झालेलं आहे। आपल्यासोबत बाळासाहेब कांबळे आहेत, पण बाळासाहेब कांबळेंशी आपण बातचीत करण्यापूर्वी ही मनमोहक अशी लालबागच्या राजाची मूर्ती जी 14 फुटाची म्हणजे दरवर्षी जेवढी असते तेवढीच यावर्षी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। आणि विशेष म्हणजे गणपतीच्या डोक्यावर आपण बघतोय 15 किलोचा सोन्याचा मुकुट आपल्याला यावर्षी पाहायला मिळतो। आणि संपूर्ण जर आपण हे सगळं देखावा बघितला तर मयूरासनावर विराजमान हा गणपती बाप्पा आहे। आपल्यासोबत बाळासाहेब कांबळे आहेत जे अध्यक्ष आहेत। यावर्षी काय वेगळेपण असणार आहे? कारण आपण फक्त महल आहे, मयूरासनावर विराजमान गणपती बाप्पा आहे आणि मी असं म्हटलं की सोन्याचं मुकुट, तर काय वेगळेपण आहे यावर्षी? हेच आपण आता जे सांगितलं तेच खऱ्या अर्थाने वेगळेपण आहे। जी बाप्पाची भव्य लोभसवाणी आणि वात्सल्यपूर्ण मंगलमय मूर्ती आपल्याला दिसते तेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षीचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य आहे। त्या बाप्पाला बघून एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते मनात, एक वेगळा आनंद निर्माण होतो आणि हा आनंद चिरकाल टिकणारा असतो। त्या चिरकालामध्ये देखील मनाला एक वेगळी शांती मिळत राहते, एक प्रचिती मिळत राहते। अशी यावर्षी देखील बाप्पाची मूर्ती आहे। हजारो लाखो भाविक येणार आहेत, तशी तयारी पूर्ण झाली आहे मंडळाकडून? निश्चितच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाविकांची संख्या ही करोडोच्या संख्येत असणार आहे आणि त्या पद्धतीने लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गेले 3 महिने अविरत मेहनत घेऊन या भाविकांच्या लालबागच्या राजाची दर्शनाची सोय अतिशय चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे, अतिशय शिस्तबद्धतेने नियोजनबद्ध व्हायला पाहिजे, या पद्धतीने ही मंडळाने पूर्ण तयारी केलेली आहे। येणारा भाविक हा रांगेत येण्यासाठी व्यवस्थापन करून मोठे मोठे मंडप आपण मैदानामध्ये घातलेले आहेत, त्यामध्ये सगळ्या अत्याधुनिक सोयी सुविधा आपण भाविकांसाठी पुरवलेल्या आहेत। सीसीटीव्हीच्या अंडर आपण संपूर्ण एरिया देखील पूर्ण तयारी तशी झालेली आहे। मनोहर पवार आपल्यासोबत आहेत, जे रुपेश पवार आपल्यासोबत आहेत आणि संपूर्ण जे पेहराव असतो गणपती बाप्पाचा लालबागच्या राजाचा तो त्यांच्याकडनं होतो। किती पितांबर रोज बदलले जातात आणि आजचा पितांबर काय वेगळं आहे? रोज दुपारी 2 पितांबर बदली होती, दुपारी 3 वाजता आणि सकाळी 3 वाजता। आणि लोकसमोर दर्शन चालू असताना लाईव्ह मध्ये बदली होती आणि आजचं पितांबर हे पहिल्या दिवशीचं लुक हे वेगळे असते आणि याची 3 महिन्यापासून तयारी केली जाते की काय बनते, पाठी काय बनते, पाठचा कलर काय, पुढे काय, आपण काय कलर टाकणार किंवा कसं बनणार, त्याच्यावरती 2-3 महिन्यापासून त्याची तयारी चालू असते। आणि ते आज तुम्हाला समोरचं दृश्य दिसते तर बाप्पा कसा दिसतोय, ही माझी जी नाही आहे तयारी, हा बाप्पा स्वतः करून घेतो, कारण साक्षात बाप्पाच आमच्या इथे बसतो आणि बाप्पाचा आशीर्वाद मिळाल्यामुळे हे आम्ही सर्व करतो। त्या मूर्तीचं देशभर कौतुक केलं जातं, ते मूर्तिकार संतोष कांबळे आपल्यासोबत आहेत। काय वेगळेपण यावेळेस? अनेक लाखो, जसं मी म्हटलं हजारो लाखो भाविक येतील आणि अगदी लांबून हे गणपती बाप्पाला बघतात, दर्शन घेतात, अगदी माता ठेवतात। काय वेगळेपण यावेळेस? वेगळेपण म्हणजे आता जसं बघितलं मयूर महल बनवला आहे, त्या दृष्टीने आम्ही मयूरासन पण बनवलं आहे। तू बघशील तर इकडे मयूराचे म्हणजे सिंहासनाला आम्ही मयूराचा आकार म्हणजे डिझाईन दिलेला आहे। प्रभावसुद्धा आपली मयूराचीच आहे आणि जे पण आहे ते राजा घडवताना आम्हाला कसं आहे, राजा हा पूजेची मूर्ती असल्यामुळे त्याच्यातच प्राणप्रतिष्ठा होते, त्यामुळे जे पण आम्ही काही घडवतो ते पूर्णपणे गणपतीच्या रिलेटेड असतं आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला फार कटाक्षाने पाळाव्या लागतात। त्यामुळे जसं अध्यक्षांनी सांगितलं आणि मूर्तिकारांनी सांगितलं की एक वेगळेपण आहे यंदाच्या या लालबागच्या राजाचं आणि सुंदर मूर्ती म्हणजे पाहत राहावं अशी ही मूर्ती आहे। आणि जेव्हा गणेशोत्सवामध्ये हजारो लाखो भाविक जेव्हा रांगेत उभे राहतील तेव्हा प्रत्येकाचं लक्षवेधक अशी मूर्ती, प्रत्येकजण आता 10 दिवस मनोभावे या मूर्तीची सेवा करेल। देशभरातनं भाविक या ठिकाणी येतील आणि या गणपतीचं दर्शन घेतील। कॅमेरामन योगेंद्र गुप्ता समी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।